नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. अर्णव नक्की कुठल्या मुलीला भेटायला गेला होता याचा विचार करत असते. त्याचं ब्लेझर घेतल्यानंतर तिला सतत असं वाटत असतं की अर्णव कुठल्या तरी मुलीला भेटायलाच गेला होता. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण असेल ती मुलगी? ती किरण तर नसेल ना? आणि तेव्हा ईश्वरीला आठवतं, जेव्हा तिने अंजलीला विचारलेलं असतं की किरण कोण आहे, तेव्हा अंजली म्हणालेली असते की आम्ही इंदोरमध्ये असताना आमच्या शेजारी ती मुलगी राहायची. खूपच सुंदर मुलगी होती, गोड होती. तिचे डोळे निळे निळे होते आणि गाल गुलाबी होते. गालावरती खड्यासुद्धा पडत होत्या. हे सगळं चित्र आता ईश्वरीला आठवतं आणि ती म्हणते की अर्णव सर त्या किरणला तर भेटायला गेले नसतील ना? किरण आणि ती जोरात आता ओरडायला लागते. कारण तिने स्वप्न बघितलेलं असतं की अर्णव आणि किरण दोघेजण एकमेकांबरोबर आहेत आणि इथे अर्णव तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर किरण आणि अर्णव दोघेजण एकमेकांना आय लव्ह यूसुद्धा म्हणतायत. हे चित्र आता ईश्वरीच्या समोर उभं राहिलेलं असतं आणि त्याच्यामधून ती जोरात ओरडते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर काय झालं? तू इतक्या जोरात का ओरडलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर खरं खरं सांगा, तुम्ही कुणाला भेटायला गेला होतात? तुम्ही कुणाला तरी भेटायला गेला होतात ना? आणि तेवढ्यातच किरणचा फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव किरणचा फोन उचलतो आणि ईश्वरीला इग्नोर करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर बरोबर आहे. आता तुम्हाला कॉफी हवी असेल ना? म्हणजे मी इथून गेल्यानंतर तुम्ही किरणबरोबर गुलूगुलू गप्पा माराल, हो ना? माझी अडचण होत असेल तुम्हाला. आणि भूक तर काय, तुम्हाला भूक तर लागलीच नसेल, हो ना? कारण तुम्ही बाहेरूनच तिच्याबरोबर डिनर करून आला असाल ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर खरं तर तू एकदम बरोबर बोलतेस. मला खरंच काही नको आहे. तू फक्त एक काम कर, माझ्यासाठी छान ब्लॅक कॉफी घेऊन ये. तेव्हा इथे अर्णव आता बाहेर गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे सर, तुम्ही किरणलाच भेटायला गेला होतात. किरण, बचपन का प्यार, गुलाबी गाल, निळे निळे डोळे. आता ही किरण कोण आहे? हिला शोधून काढावंच लागेल. आत्तापासूनच किरण मिशन सुरू, असं इकडे ईश्वरी म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो वल्लरीने त्या भंगारवाल्याला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तुझ्याकडे असलेले जेवढे बॉक्स आहेत ना, त्याचे फोटोज मला पाठवायचे आणि माझा बॉक्स मला परत करायचाच. त्यासाठी मी तुला हे पैसे दिलेले आहेत. तेव्हा भंगारवाल्याने काही आता बॉक्सेसचे फोटो वल्लरीला पाठवलेले असतात. तेव्हा ती म्हणत असते की अरे वा, त्या भंगारवाल्याने बॉक्सचे फोटो पाठवले वाटतं. पण ती जेव्हा ते चेक करते तेव्हा त्याच्यामध्ये तिचा बॉक्स एकसुद्धा नव्हता. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हे काय? हे तर वेगळ्याच बॉक्सचे फोटो पाठवलेत. माझा बॉक्स याच्यामध्ये कुठे आहे? तेव्हा ती लगेच फोन करते आणि म्हणते, ए भंगारवाल्या, तू काय रे, दुसरा कुणाचाही बॉक्स आहे ना, माझ्या माथी मारू नकोस, कळलं ना? मला माझाच बॉक्स हवा आहे. त्याशिवाय मी बाकीचे उरलेले पैसे तुला परत करणार नाही आहे, कळलं का? आता फोन ठेव आणि लवकरात लवकर माझा बॉक्स मला शोधून दे, असं इथे वल्लरी म्हणत असते. काहीही झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये असलेल्या निगेटिव्हज मला भेटल्याच पाहिजे. त्याशिवाय त्या ईश्वरीला मी घरातून बाहेर काढू शकत नाही, असं वल्लरीचं म्हणणं असतं. तेवढ्यातच तिथे मामा येतात. ते म्हणत असतात की वल्लरी, अगं कपाटामध्ये मी 10,000 रुपये कॅश ठेवली होती. तू घेतलीस का? तेव्हा वल्लरी म्हणते, हो मी घेतली. कारण मला हवी होती का? तेव्हा मामा म्हणतात, अगं 10,000 रुपये तुला एवढे कशासाठी हवे होते? तेव्हा वल्लरी म्हणते, मला शॉपिंग करायची होती, म्हणून मला ते पैसे हवे होते आणि ते मी खर्च केले, कळलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणते, जोपर्यंत तो बॉक्स मला परत मिळत नाही ना, तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार. तेव्हा मामा म्हणतात, तुझं अजून बॉक्स पुराण हे थांबलेलं नाही आहे का? वल्लरी म्हणते, नाही थांबणार. जोपर्यंत तो बॉक्स मला परत मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा मामा म्हणतात की नक्की या बॉक्सचं प्रकरण काय आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. आधी मला ही गोष्ट थोडी साधी-सोपी वाटत होती, पण तशी नाही आहे. हे बॉक्सचं प्रकरण नक्की काय आहे ते शोधून काढलंच पाहिजे. तर प्रेक्षकांनो, राकेश घरी आलेला नसतो. त्यामुळे इथे अंजली त्याला सारखी फोन करत असते
आणि तेव्हा इथे फोन उचलत नसल्यामुळे अंजलीला राकेशची काळजी वाटत असते. ती म्हणत असते की सकाळी बाहेर गेलेत, अजून माझा फोनसुद्धा उचलत नाही आहेत, कुठे गेले असतील हे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णव स्टडीमध्ये बसून आपलं काम करत असतो आणि तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणत असते की चला, अर्णव सर आता इथे काम करतायत, तोपर्यंत मला आता ते गुलाबी फोल्डर नक्की काय आहे ते शोधून काढायलाच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, पण जर सर झोपलेच नाही तर मी ते गुलाबी फोल्डर कसं काय शोधणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सरांना आज झोप येत नाही आहे वाटतं, अख्ख्या वर्षभराचं काम काय एकदाच करणार आहेत की काय. आणि तेवढ्यातच ईश्वरी अर्णवला आता उठवायला येणार बघते तर काय, अर्णव आता झोपायलाच आलेला असतो. त्याने आपले डोळे बंद केलेले असतात आणि तो शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, अर्णव सर तर झोपलेत, आता याच संधीचा फायदा उचलते आणि ते गुलाबी फोल्डर आहे ना ते शोधून काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी कामाला सुरुवात करते. बघते तर काय, अर्णव आता शांतपणे झोपलेला असतो. ती म्हणते की आता हे किरण प्रकरण काय आहे ना ते तर मी शोधून काढणारच. आणि गुलाबी आठवणी काय, निळे निळे डोळे काय, गुलाबी गाल, थांबा, आत्ताच्या आत्ता ते फोल्डर मी शोधून काढते. आणि जर मला त्याच्यामध्ये किरणबद्दल काही आढळलं तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी तिथे असलेले सगळे फोल्डर वगैरे चेक करत असते, पण तिला काही सापडत नाही. तेव्हा तिचं लक्ष बाजूला असलेल्या लॉकरकडे जातं. तेव्हा ईश्वरी म्हणते, याच्यामध्ये नक्की काय असणार आहे, कदाचित याच्यामध्येच गुलाबी फोल्डर असणार आहे. तेव्हा ईश्वरी तो उघडण्याचा प्रयत्न करत असते, पण तो लॉक असल्यामुळे तिला काही उघडता येत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, हा उघडत का नाही आहे, तर त्याला लॉक्ड आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, हा लॉक असल्यामुळे मला काही उघडता येत नाही आहे, याची चावी कुठे असेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी आता वाकलेली असते. तेव्हा अर्णव इथे जणू काही मुद्दामूनच तिच्या बॅक साईडला आपलं डोकं लावतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पाठीमागे आता डोकं लावल्यानंतर ईश्वरी जोरातच अर्णवचं डोकं आता बाजूला करते. तेवढ्यातच इथे अंजली राकेशची काळजी करत असते. ती म्हणत असते की यांचा फोन का लागत नाही आहे, मी जाऊन आता चिंटूलाच सांगते. आणि ती आता अर्णवकडे जाणार. तेवढ्यातच राकेश येऊन दरवाजा उघडतो आणि पटकन दरवाजा बंद करतो, कारण राकेशला इथे आता बॉसच्या माणसांनी, गुंडदादाने जबरदस्त मारलेलं असतं. त्याचं तोंड आणि डोकं फोडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, अहो हे काय झालं तुम्हाला, कधीपासून फोन करते, तुम्हाला फोन उचलता येत नाही का, आणि हे काय, एवढं लागलं कसं तुम्हाला, तुम्हाला कोणी मारले आहे की तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की तुम्ही बसा, इथे बसा, मी चिंटूला सांगते. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली प्लीज, हे बघ तू कुठे जाऊ नकोस, आणि हे बघ माझी शपथ आहे तुला, आता जर कुणाला काही सांगितलंस तर उगाच सगळे काळजीत पडतील. तेव्हा तू कुणाला काही सांगू नकोस, मला इतकं काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता राकेशच्या सांगण्यावरून अंजली गप्प बसते. त्याचबरोबर इथे ईश्वरी आता म्हणते की ह्या बॉक्सची चावी कुठे असणार आहे, अर्णव सरांच्या खिशात असेल का. तेव्हा ईश्वरी प्रयत्न करत असते अर्णवच्या खिशातून कशी बशी चावी काढायची, कारण तिला इथे आता लॉकरचा दरवाजा उघडायचा असतो. गुलाबी फोल्डर नेमकं काय आहे हे तिला शोधून काढायचं असतं. तिला असं वाटत असतं की गुलाबी फोल्डरमध्ये कदाचित इथे अर्णवच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील, इथे किरणबरोबरच्या. पण इथे आता अर्णवने नक्की गुलाबी फोल्डरमध्ये काय ठेवलं आहे हे ईश्वरीला माहितीच नाही आहे. पण इथे आता ईश्वरी तो लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्णव हालचाल करत असतो, त्याला जाग येत असते. तेव्हा ईश्वरी जाऊन आता लपून बसते. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, अरे देवा, काम करता करता झोप लागली वाटतं, मला कॉफीची गरज आहे. आणि तो आता कॉफी घेण्यासाठी किचनमध्ये जातो. तेवढ्यातच ईश्वरी पुन्हा बाहेर येते आणि आता लॉकरचा दरवाजा उघडते. लॉकरचा दरवाजा उघडल्यानंतर गुलाबी फोल्डर हे त्या लॉकरमध्येच ठेवण्यात आलेलं असतं. ते ईश्वरीला सापडतं तर ईश्वरी खूपच जास्त खुश होते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, काय हो, दुखतंय का तुम्हाला खूप. आणि ती आता इथे क्लीन वगैरे करत असते.
सगळ्या जखमांना औषध लावत असते. तेव्हा इथे राकेशला ती विचारत असते की नक्की काय घडलं? तुम्हाला कुणी मारलं की तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली तू सांग ना गं, लोकांची मदत करणं, स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांच्या पोटामध्ये 2 घास जाणं, ही जी माझी भावना आहे, ही चुकीची आहे का? मी लोकांना जी काही मदत करत असतो, ते चुकीचं आहे का? अंजली म्हणते, नाही, अजिबात नाही. तेव्हा राकेश म्हणतो, मग का? का लोकं मला चुकीचं समजतात आणि मी मदत करणाऱ्या लोकांच्या समोर मला मारतात? तेव्हा अंजली म्हणते, आणि तो सकाळी जो माणूस आला होता, तो कोण होता? तेव्हा राकेश म्हणतो, तोच माणूस ज्याला माझी गरज आहे. अगं त्याला मी मदतच करतोय ना. त्याला मी मदत करतोय ही गोष्ट काही लोकांना खपत नाही आहे आणि म्हणून ते लोकं माझ्या जीवावरती उठलेत गं. मला मारतायत आणि ह्या केसमधून माघार घ्यायला सांगतायत. पण तो गरीब बिचारा माणूस, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढतोय, मी प्रयत्न करतोय आणि ते लोकं विनाकारण माझ्यावरती हात उगारतायत. अंजली सांग ना, हे सगळं मी जे करतोय, गरीब लोकांना मदत करतोय, माझं काही चुकतंय का? तेव्हा अंजली म्हणते, अजिबात नाही. आपण आत्ताच्या आत्ता चिंटूला सांगूया आणि पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करूया. त्या लोकांना नक्की शिक्षा होईल. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, नको नको, सगळी गडबड होईल. अगं आपण जर पोलीस कंप्लेंट केली ना, तर ते लोकं त्या साध्या भोळ्या माणसाला मारतील गं आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ते गुलाबी फोल्डर उघडून बघते. तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू इथे काय करतेस? तेव्हा ईश्वरीच्या हातामध्ये असलेलं तो फोल्डर उडतं आणि त्याच्यातले सगळे पेपर खाली पडतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे सगळं काय केलंस तू? सगळे पेपर का खाली पाडलेस? तेव्हा ईश्वरी घाबरते. तिला असं वाटतं की अर्णवने तिची चोरी पकडली. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे आता डोळे मोठे करून बघायला लागते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू नाटक करू नकोस हा. मला माहिती आहे तुला झोपेत चालायची सवय नाही आहे. मग हे सगळं का करतेस तू, कशासाठी? आणि हे लॉकर का उघडलंस? गुलाबी फोल्डर का काढलंस? तेव्हा ईश्वरी आता रडायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं? तू रडतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही हे चिटिंग करताय सर. तुम्ही माझ्यासोबत खूपच चुकीचं वागताय. तेव्हा अर्णव म्हणतो, का? मी का तुझ्याबरोबर चुकीचं वागतोय? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाहीतर काय सर, आपलं लग्न झालंय, तुम्ही विसरलात का? आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बालपणीच्या मैत्रिणीला किरणला भेटायला जाता, तिच्याबरोबर गुलूगुलू गप्पा मारता. हे मला अजिबात चालणार नाही आहे सर, मी आत्ताच सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला कुणी सांगितलं की मी तिच्याबरोबर गुलूगुलू गप्पा मारतो? ईश्वरी म्हणते, सांगायला कशाला पाहिजे, मी माझ्या कानाने ऐकलं ना. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की हे गुलाबी फोल्डरसुद्धा, त्याच्यामध्ये तिच्याच आठवणी आहेत ना, बरोबर ना, लहानपणीच्या आठवणी. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, असं काही नाही आहे आणि तू प्लीज आरडाओरडा करू नकोस. सगळेजण झोपलेत, तुझ्या आवाजाने जागे होतील, कळलं का? त्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आहो, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. चला चिंटूकडे, आपण आधी पोलीस कंप्लेंट करूया. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली नको गं, पोलीस कंप्लेंट नको. तेव्हा इथे त्या माणसाला आता मला पैसे परत करायचे आहेत, ते कसे करू ते कळत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही एक काम करा, ही केस तुम्ही सोडून द्या. तुम्हाला ही केस घ्यायची गरज नाही आहे. राकेश म्हणतो, अंजली, असं कसं बोलतेस तू? त्या माणसाला मला पैसे परत करायचे आहेत, त्याशिवाय मी ही केस सोडू का? तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, मग मी तुम्हाला पैसे देईन. तेव्हा राकेश म्हणतो, अगं ती छोटी रक्कम नाही आहे, एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस? एकतर अर्णवने तुझं आणि त्याचं बँक खातंसुद्धा जॉईंट अकाउंट केलं आहे. तू आता कुठून एवढे पैसे आणणार आहेस, सांग बरं. तेव्हा अंजली म्हणते, ते मला नाही माहीत, पण मी तुम्हाला नक्की पैसे देईन. आधी तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही ही केस सोडताय आणि मी जे पैसे देईन तुम्हाला, ते त्या माणसाला देऊन मोकळे व्हा. प्रॉमिस करा. तेव्हा इथे राकेश आता अंजलीला प्रॉमिस करतो. अंजली म्हणते, मी कुठूनही पैसे आणेन, पण तुम्ही ही केस सोडायची म्हणजे सोडायची. तेव्हा इथे राकेश आता लगेचच अंजलीला प्रॉमिस करतो. अंजली म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता आराम करा, मी तुम्हाला हळदीचं दूध घेऊन येते. तेव्हा आता अंजली गेल्यानंतर राकेश म्हणत असतो, काय गं माझी मूर्ख बायको, लगेच माझ्या बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवते. आता तू कुठूनही मला कसेही पैसे आणून देशील, मला पूर्णपणे खात्री आहे. तर इथे आता ईश्वरीला ते गुलाबी फोल्डर नेमकं कुठलं आहे ते अर्णव दाखवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, हे गुलाबी फोल्डर म्हणजे? तेव्हा अर्णव म्हणतो, अरे मी नम्रताच्या नावावरती काही इन्व्हेस्टमेंट केल्यात, त्याचे हे पेपर आहेत.
तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर पण तुम्ही नमुताईच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे? पण कशासाठी सर?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "कशासाठी म्हणजे? अगं उद्या तिचं लग्न होईल आणि मग तिच्या नावावरती थोडीशी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचा तिलाच फायदा होईल ना. तिचे स्वतःचे पैसे असतील ते." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर पण तुम्ही नमुताईसाठी एवढं सगळं का करताय?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "का? मी माझ्या बहिणीसाठी करतो ना. मी माझ्या लोकांसाठी करतो. मग नम्रता जरी तुझी बहीण असली तरीसुद्धा मला ती बहिणीसारखीच आहे ना. मग मी तिच्या भविष्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, चुकीचं तर काहीच नाही. पण हल्ली इथे आपण स्वतःचा किंवा स्वतःच्या माणसांचा विचार करत नाही. तिथे तुम्ही माझ्या कुटुंबाचा विचार करताय, माझ्या बहिणीचा विचार करताय." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय झालं मग? तुझी बहीण ती माझी बहीण नाही आहे का?" तेव्हा इथे ईश्वरी आता मनामध्ये म्हणते, "सर, इतकं चांगलं कोण असतं? तुमच्या या अशा स्वभावावरती का कोणी प्रेम करणार नाही? का तुमच्या प्रेमात कुणी पडणार नाही?" असं ईश्वरी स्वतःलाच म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी इथे अर्णवला जणू काही धमकीच देते. ती म्हणते, "सर, तुम्ही ती किरण की फिरण अजिबात तिच्याबरोबर बोलायचं नाही हां. कुणाशीच बोलायचं नाही. तुमची बायको असताना तुम्हाला कुणाशी बोलायची गरज नाही आहे. मला ते अजिबात नाही आवडणार." तेव्हा अर्णव म्हणतो, "का? तुला का अजिबात नाही आवडणार? तुला का राग येईल?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "कारण मी तुमची बायको आहे आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर." आणि ती त्याला आय लव्ह यू असं म्हणते. तेव्हा अर्णवला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तर इथे अंजली म्हणत असते, "चिंटू, मला 10 लाख रुपये हवेत." तेव्हा अर्णव म्हणतो, "का पण? इतके पैसे का हवेत तुला ताई?" तेव्हा अंजली म्हणते, "कारण यांनी एका माणसाची केस घेतली आहे ना, तर त्यांना 10 लाख रुपये द्यायचे आहेत." आणि कशा पद्धतीने राकेशने आता स्टोरी रंगवून रंगवून सांगितलेली असते, ते सगळं आता अंजली अर्णवला सांगते. तेव्हा अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की राकेशने हे सगळं नाटक केलेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "काहीही झालं तरी त्या राकेशला 1 रुपयासुद्धा मी मिळू देणार नाही आहे." असं ईश्वरीने ठरवलेलं असतं.